आम्ही ना वनभोजनला गेलो होतो. तर तिथे ना म्हणजे लुसीला नाही घेऊन गेलो कारण बाईक होती ना, बाईकवर नाही जमलं तिला आणि तिला बसायला पण येत नव्हतं ना, तर नाही नेलं आणि तिचे हाल पण झाले असते. खूप लांब गेलो होतो. ती बघा खूप फुगलेली पण आहे माझ्यावर बरं, काही येत नाही माझ्याजवळ. आली 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 बच्चोली चाटी मस्त बच्चा. ऐक ना मी काहीतरी बोलते ना बाबू, तू ऐक ना, मी काहीतरी बोलते ना, तू ऐक ना. तर तिथे ना 2 डॉगी होते, खूप क्यूट होते, असं मस्त लुसी सारखे होते. तर एक ना म्हणजे आला, आम्ही त्याला खायला दिलं आणि तो दुसरा डॉगी ना असं पळत आला ना, तर हा डॉगी असं पळून गेला. म्हणजे ज्याचा त्याचा एरिया असतो, त्या डॉगीचा तो एरिया होता आणि ते त्याला पळून लावलं. मग तो आला आणि तुझं नाव शेरू ठरव मिनिटात ते आमची एवढी छान फ्रेंडशिप झाली ना, तर मग काय सांगू, इतकं क्यूट होता ना तो. म्हणजे एका शब्दावर येत होता. म्हणजे जंगलामध्ये होतं, त्याला तो कोणी शिकवणारं नव्हतं, काही नव्हतं तिथं. माणसं तर एवढी नव्हतीच, काही नव्हती, पण इतका क्यूट होता ना. त्याला काय होतं त्याच्यावर म्हणजे कोणी येईल. आणि खरंच मला माहिती असतं, मी खूप खायला घेऊन गेली असते. मला नव्हतं माहिती की जंगलात पण असं असू शकतं डॉगी. मला खरंच नव्हतं माहिती. मला एवढं कसं वाटलं ना तिकडे. पण आम्ही होतो त्याला चपाती, थोडं चिकन सगळं. ती बघा रागवलेली फुगलेली माझ्याजवळ येत नाही. तर इतकं छान वाटलं ना. माणसांशी फ्रेंडशिप करण्यापेक्षा ना डॉगीशी फ्रेंडशिप करायला मला तर खरंच सांगते इतकं आवडतात ना, इतकं छान असतात ना ते. आपल्याला एवढं प्रेम करतात ना. बरं काय तर फक्त थोड्या प्रेमाची, थोड्या खायची आस असते हो त्यांना. फक्त एवढं मन मिळालं. मला काय असं वाटलं की त्या डॉगीला इकडे घेऊन यावं का, पण ते इथं सर्वाईव्ह नसतं केलं. इकडचे कसे सांगतात ना, मी तुम्हाला सांगितलं ज्याचा त्याचा एरिया असते तर सर्वाईव्ह नसतं केलं त्याने. पण खूप क्यूट होतं आणि खूप छान आमची लवकर फ्रेंडशिप झाली आणि खूप छान वाटलं ना. बाबू ये ना, खूप छान वाटलं. आणि माझ्या बाबूला पण म्हणजे 2 व्हीलरनं माझी स्कूटी घेतली ना, नक्कीच माझ्या बाबूला तिकडे घेऊन जाईल. पण काय माहिती म्हणजे बाबूला ते तिकडे काय करतील. हो तुला फ्रेंडशिप करतील का, नाही करणार कदाचित. पण ही डॉगी आहे ना, हिची करतील फ्रेंडशिप. ती डॉग होती. पण मी माझ्या बाबूला खूप मिस केलं. म्हणजे लुसीला खूप मिस केलं, म्हणजे बच्चूला खूप मिस केलं. खूप मिस केलं. आय लव्ह यू. खूप मिस केलं मी माझ्या बाबूला खूप. लुला माझा बाबडा आहे नाही येत. पण आले मी आले ना, अशी कडकडून मला ती गळ्यात पडली, बिटी वाटली. ती व्हिडिओ नाही बनवलं का हातात खूप सामान होतं तिच्यासाठी. जवळा, कोळंबी वगैरे भाज्या वगैरे येताना घेऊन आली ना मी. खूप सारं सामान घेऊन आली, त्याच्यामुळे सामान होतं हातात. तर मी व्हिडिओ नाही बनवलं. पण म्हणजे लुसी खूप हॅपी होते. तिला मी आता थोडं फिरायला घेऊन जाते. चल जाऊ ती मागं लागले जायचं. जाऊया तर तिला. हाय.